नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या रेशीम शेती यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जे अंडी असतात ते रेशीम किड्यांची ती ब्लॅक बॉक्सिंग कशा प्रकारे केली जाते ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ लास्टपर्यंत पाहायला विसरू नका। तर व्हिडिओ चालू करूया। तर सर्वात प्रथम तुम्हाला अंडी कशा प्रकारे असतात ते दाखवतो। तर हे अशा प्रकारे बॉक्समधून आपल्यापर्यंत पोचतात। ही ती अंडी अशी ती कुठून आलेले आहेत आणि कुणाच्या नावावर आलेले आहेत ते ह्याच्यावर लिहिलेलं असते, संपूर्ण माहिती असते ह्याच्यावर। हे आपल्याला तिथे दिसत आहे, नॅशनल सिल्कवॉर्म सीड प्रोजेक्ट, सेंट्रल बोर्ड ऑफ बेंगलोर, तिथे लिहिलेलं आहे पहा। आमचे नाव पत्ता सगळे लिहिलेले असते, किती अंडीपुंज मागवलेला आहात, कुठल्या तारखेची मागवलेला आहात ते सगळं पूर्णपणे माहिती त्यांना ते त्याच्यावर लिहून दिलेले असतात। आणि ते जे कागदावर चिकटलेले जे अंडे आहेत ते सॅम्पलसाठी असतात, म्हणजे अंड्याची स्थिती काय आहे आतमध्ये ते इथं ओपनमध्ये कळण्यासाठी आपण ते उघडून तर पाहू शकत नाही, म्हणून त्याने असं वर चिकटवून दिलेले असतात। सगळ्याला दिलेले नसतात, फक्त एकाच कागदावर त्याने असं चिकटवून दिलेले असतात। तर ही एकूण सगळे अंडेपुंज आहेत, 400 अंडेपुंज आहेत। तर एका सीटमध्ये 50 अंडेपुंज तुम्हाला मिळतात। इथे दिलेले असते तारीख कवा हॅचिंग होणार आहे, म्हणजे अंडी अळी कवा ते अंड्यातून बाहेर पडणार आहे त्याची तारीख दिलेली असते, आणि अंडी कवा तयार झाल्यात ते पण सांगितलेलं असते। हे आपल्याला बेंगलोरमधून पाठवण्यात आलेले आहे। अशा प्रकारे अंडीचे सीड्स म्हणतात त्याला, जे की आपल्याकडे 400 अंडीपुंज आहेत। याची हॅचिंग होणार आहे। हॅचिंग म्हणजे ब्लॅक बॉक्सिंग पण पहिल्यांदा करायला लागते, ते ब्लॅक बॉक्सिंग आपण पुढे पाहूया। तर अशा प्रकारे एक शीट घेतली आपण, त्या शीटचा जो चॉकलेटी कलरचा कागद आहे तिथे त्याचे होल असते, त्या होलातून थोडे थोडे अंडे आपण त्या स्ट्रेमध्ये घालायचे असतात। इथे पहा दिसत आहे। तर ह्याला आपण म्हणतो हॅचिंग स्ट्रे। तर हॅचिंग स्ट्रेमध्ये आपण ते जे आपल्याकडे सीट आहे ती अंड्याची, ती आपण एक सीट आपण त्या एका स्ट्रेमध्ये घालू शकतो, आणि ती असे थोड्या थोड्या प्रमाणात आपण त्याच्यामध्ये सगळीकडे एक समान अंडी पडतील अशा प्रकारे त्यामध्ये घालायचे आहे। सगळीकडे एक समान अंडी पडली पाहिजेत, जास्त कमी होऊन चालणार नाही, कारण हॅचिंग होताना प्रॉब्लेम होतोय त्या अळ्यासनी, त्यामुळे सगळीकडे समान घालायला पाहिजे।
तर इथे पाहू शकता तुम्ही सगळीकडे समान अंडी आपण घातलेली आहेत, कुठेही जास्त कमी केलेलं नाही. सगळीकडे समान अंडी त्यामध्ये घातलेली आहेत. तर घालून झाल्यानंतर जे फ्रेमवर जे आजूबाजूला पडलेले असतात थोडे ते आतमध्ये घालून त्याच्यावरली फ्रेम काढून घ्यायची. फ्रेम काढून घेतल्यानंतर त्यावर जो आपला टिश्यू पेपर असतो, जो आपल्याला कुठेही उपलब्ध होईल, तो आपण त्याच्यावर अंतरायचा आहे. त्या फ्रेमच्या मापाने कट करून त्यावर तो अंतरायचा आहे. अंतरल्यानंतर जी फ्रेम आहे ती लॉक करायची. लॉक केल्यानंतर तुमचं एक फ्रेमचं ब्लॅक बॉक्सिंग तयार आहे. आणि जे स्ट्रे आहे तो जास्त असे हलवायचं नाही, नाहीतर ते अंडी एका बाजूला होऊ शकतात. आपण असे अबदार धरून असे एकावर एक असं ठेवून घ्यायचं आहे. कुठेही वाकडे तिकडे करायचं नाही, नाहीतर अंडी एका बाजूला जाऊ शकतात. याची काळजी घ्यायला लागणार. तर अशा प्रकारे सर्व स्ट्रे आपण त्यामध्ये अंडी घालून ब्लॅक बॉक्सिंगसाठी तयार करायचे असतात. सर्व झाल्यानंतर अशा प्रकारे आपण ते काळ्या कापडात बांधून ते आपल्याला प्रकाश न येणार असं ठिकाणी ठेवावे लागते. आणि जे आपल्याला तिने सॅम्पलसाठी दिलेलं असतात ते ओपनमध्ये कुठेही ठेवला तरी चालतं. आणि त्याच्यावर जेव्हा आपल्याला कुठेतरी एक दोन आडी बाहेर येताना दिसेल तेव्हा ही आपण काढून घ्यायचं आहे हॅचिंगच्या तारखेची. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. पुढील व्हिडिओ तुम्हाला लवकरच मिळेल. तर धन्यवाद.